इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्गमधल्या भाषणात नारायण राणे यांचं कौतुक करत असताना एक वादग्रस्त वक्तव्य सुद्धा केलंय। नारायण राणे एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी काही मिळालेलं नाही। अंगावरती केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामाऱ्या केल्या, मर्डर केले, सगळं झालं असंही गोगावले यांनी म्हटलं। याचा चुकीचा अर्थ लावू नका असं परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक म्हणतात। तर गोगावले राणेंच्या संदर्भात जे बोलले ते योग्यच असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलंय। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केला, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, सगळं दाखवलं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवेंद्र सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जुळून चालायचं, पण त्याच्यावर काही म्हणजे थोडा आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। काल नारायणच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेली आहे। फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात, ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेटना माझा आहे। मी काहीतरी त्यांच्या तोंडामध्ये भरू नका। गोगावले असं म्हणाले की सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य बाळासाहेबांचा कार्यकर्ता हा भांडण करून, तंटे करून, सर्वसामान्यांना न्याय देऊन, अंगावर केसेस घेऊन मोठा आलेला असतो आणि खुनासारखे गंभीर आरोप सुद्धा त्यांच्यावर लागलेले असतात। खून करणं आणि खुनाचे आरोप असणं हे वेगवेगळं आहे। त्यामुळे त्यांच्या केलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावून मीडियाने उगाच काहीतरी वातावरण तापू नये। माझं असं म्हणणं आहे की त्याच्या मागची भावना काय याचा विचार करावा। खुनाच्या आरोपावर अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु नंतर ते निर्दोषत्व सिद्ध होतं। त्यामुळे